सर्वांना माझा नमस्कार. आत्ता आपला राज्यसेवा पूर्वचा निकाल आलेला आहे आणि ज्यांचं कोणाचं अँथ्रोपॉलॉजी हे ऑप्शनल सब्जेक्ट आहे, तर त्यांनी कसं प्रिपेअर करायला पाहिजे यासमोर. तर याचं एक टार्गेट बेस डिस्कशन आपण या लेक्चरमध्ये करणार आहोत. तुम्हाला इथे दिसत असेल की आपण सिलेबस ट्रॅकर इथं समोर ठेवला आहे. त्या बेसिसवरती तुमचा जो सिलेबस आहे त्याला आपण 70 दिवसांमध्ये डिवाइड केलं आहे की तुम्ही कसं प्रोसीड करायला पाहिजे. नोट्स, आन्सर रायटिंगची स्ट्रॅटेजी कशी पाहिजे, आन्सर रायटिंगमध्ये स्पेसिफिकली कसं जायचं, ठीक आहे. या सर्व बाबी आपण याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत, ठीक आहे. तर हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, ते तुम्ही जॉईन करून ठेवू शकता. टाकायचं आणि त्याच्यानंतर अँथ्रोपॉलॉजी एमपीसी सर्च करायचं. तुम्हाला अँथ्रोपॉलॉजी ऑप्शनल बाय दी अकॅडमी असं नाव दिसेल. ते तुम्ही चॅनल जॉईन करून ठेवा. पुढील अपडेट्स त्याच्यावरती तुम्हाला भेटत राहतील आणि या टेलिग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शनला सुद्धा टाकतो, ठीक आहे. तर अँथ्रोपॉलॉजी सिलेबस आता याच्यामध्ये पेपर 1 आणि पेपर 2 या 2 पेपरमध्ये हा तुमचा संपूर्ण सिलेबस डिवाइड आहे. याच्यामध्ये जो पेपर 1 आहे ना, याच्यामधला सिलेबस हा थोडासा लेंग्दी आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला नवीन बाबी खूप साऱ्या वाचाव्या लागतात. फॉर एक्झाम्पल तुमचा सोशो कल्चरल अँथ्रोपॉलॉजीचा भाग याच्यामध्ये येतो. बायोलॉजिकल अँथ्रोपॉलॉजीचा भाग याच्यामध्ये येतो, ठीक आहे. त्याच्यानंतर थेअरीसुद्धा तुमच्या याच्यामध्ये, लँग्वेज आणि रिसर्चचा जो पार्ट आहे तो सुद्धा पेपर 1 मध्ये तुमचा येतो. पेपर 2 मध्ये बेसिकली इंडियन अँथ्रोपॉलॉजी आणि ट्रायबल अँथ्रोपॉलॉजी येतं, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये कसं आहे, तुम्ही जर पहिला पेपर केला तर भरपूर साऱ्या कन्सेप्ट या तुमच्या ऑलरेडी क्लिअर असतात, ठीक आहे. भरपूर साऱ्या बाबी तुम्हाला ह्या क्लिअर असतात. तुम्हाला फक्त नवीन फॅक्ट्स जे पण तुमचे इंडियन अँथ्रोपॉलॉजीमध्ये किंवा ट्रायबल अँथ्रोपॉलॉजीमध्ये आहे ते रीड करावं लागतात. इंडियन अँथ्रोपॉलॉजीमध्ये काय तुमचं संस्कृतायझेशन वगैरे कसं आहे किंवा विलेज स्टडी जी झालेली आहे एम एन श्रीनिवास तर त्या गोष्टी तुम्हाला बघाव्या लागतात. ट्रायबल अँथ्रोपॉलॉजीमध्ये तुम्हाला नवीन केस स्टडीज अभ्यासावं लागतात. त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल श्रीलंकाची एक ट्राईब आहे, त्यांच्यामध्ये कोविड प्रॅक्टिस होतात. आता कोविड म्हणजे काय, तर बेसिकली तिथं मॅट्रिलिनियल सोसायटी आहे. जेव्हा पण स्त्री प्रेग्नेंट असते तेव्हा तिचं जे दुःख आहे तर तो जो पण पुरुष असतो, तिचा जो नवरा असतो तो इमिटेट करतो, ठीक आहे. तर मग याचं महत्त्व काय किंवा मग अँथ्रोपॉलॉजीमध्ये याचा रिलेव्हन्स काय, त्या सर्व बाबी तुम्हाला या ट्रायबल अँथ्रोपॉलॉजीमध्ये बघाव्या लागतात, अभ्यासाव्या लागतात, ठीक आहे. तर आता आपण या सिलेबसवरती येऊयात. तुमचा पेपर 1 जो आहे तो मी 45 दिवसांमध्ये डिवाइड केला. आता हे थोडंसं तुम्हाला जड वाटेल किंवा असं वाटेल की स्पीड केलेलं आहे मास्तरांनी किंवा खूप आयडियली डिझाईन केलेलं आहे, तर स्पीडमध्ये तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. कारण की तुमचा पेपर हा 24 ऑक्टोबरला आहे, ठीक आहे. 24 ऑक्टोबरला तुमचे ऑप्शनलचे 2 पेपर आहे. बट 3 ऑक्टोबरपासून तुमची राज्यसेवा मेन्सची परीक्षा चालू होते. त्या केसमध्ये तुम्हाला ऑक्टोबरच्या अगोदर ॲनी हाऊ हा सिलेबस संपवायचा आहे. आज हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय तेव्हा 23 जून आहे. तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ तुम्ही बघसाल तर मी असं अज्युम करतो की 1 जुलैच्या अगोदर तुम्ही भरपूर सारे लोक हा व्हिडिओ बघणार. 1 जुलैला जरी तुम्ही स्टार्ट केलं तर तुम्ही एक्झामच्या अगोदर 20 ते 25 दिवस अगोदर तुमचा सगळा सिलेबस संपवता. नोट्स तुमच्या रेडी असतात, आन्सर रायटिंग सुद्धा तुमची झालेली असते जर तुम्ही हा प्लॅन फॉलो केला तर. हा ॲक्च्युली मी 6 जूनला हा प्लॅन दिला होता, बट भरपूर जणांनी ते एक्झिक्यूट केलं नसेल तर काही इश्यू नाही आहे. तुम्ही या डे वाईजनुसार तुम्ही हा प्लॅन एक्झिक्यूट करायला चालू करा, ठीक आहे. तर हा मी डायरेक्टली तुम्हाला इथे डिवाइड करून दिलाय. तो सिलेबस तुम्ही बघायचा. पेपर 1 तुमचा एक 40 दिवसांमध्ये मी तुम्हाला संपूर्ण सिलेबस डिवाइड करून दिलेला आहे आणि बाकीचे 5 दिवस म्हणजे असं होत नाही की 40 दिवस तुम्ही कन्सिस्टन्सीने अभ्यास करता, मदत कधी ब्रेक लागणार आहे, तुम्ही आजारी पडणार आहे, कुठेतरी फिरायला जाणार आहे, काहीतरी काम येणार आहे, त्या केसमध्ये चिडचिड करायची नाही. हे प्रत्येकाच्या बाबतीमध्ये होतं की तुम्ही ट्रॅकवरून बाजूला जाता. बट सर्वात महत्त्वाचं काय असतं की तुम्हाला ते ट्रॅकवरती येण्याचं महत्त्व कळायला पाहिजे. असं कधीच होत नाही की तुम्ही जिम लावली आणि महिनाभर तुम्ही कंटिन्युअसली जाताय. कधीतरी सुट्टी पडते, बट दुसऱ्या दिवशी ते मोटिवेशन घेऊन तुम्ही जेव्हा जिमला जाता तेव्हा तुमचं जे फिजिक आहे ते पुढच्या 6 महिन्यामध्ये म्हणा किंवा 1 वर्षामध्ये बनत असतं. त्या केसमध्ये मला जे सांगायचं आहे की थोडंसं तुमचं मागं पुढं होणार आहे, बट त्या केसमध्ये जास्त ताण घ्यायचा नाही, स्ट्रेस घ्यायचा नाही. 5 दिवस आपण बफरसाठी ठेवले. त्या केसमध्ये जो जो पण तुमचा सिलेबसचा पॉईंट राहतो तो तुम्ही या बफरच्या पिरियडमध्ये संपवायला काहीही हरकत नाही. पुढे पेपर 2 हा मी अवघ्या तुमच्या 25 दिवसामध्ये इथे संपवलेला आहे, ठीक आहे. ॲक्च्युली तो 20 दिवसांमध्ये संपतो. परत एकदा आपण इथे 5 दिवसांचा बफर पिरियड ठेवलेला आहे. आता प्रोसीड कसं करायचं हे तर तुम्ही डे वाईज झालं. सिलेबस पकडायचा, त्याचं जे पण रेफरन्स पुस्तक तुम्ही वाचता तर ते रीड करायचं, त्याच्या नोट्स काढायच्या आणि त्याच्यावरती आन्सर लिहायचं. ही खूप सोपी अभ्यासाची पद्धत मी इथं तुम्हाला सांगतोय. आता इन जनरली काय होतं, भरपूर सारे जण असं ॲडवाईस करतात तुम्हाला की पहिली जी रीडिंग आहे तुमची तर तेव्हा तुम्ही नोट्स नाही काढल्या पाहिजे. बट मी हे तुम्हाला ॲडवाईस करणार नाही. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये गोष्टी थोड्याशा वेगळ्या वर्कआउट होता.
जर तुम्ही पहिली रीडिंग करायला घेतली तर 60 ते 70 दिवस तुमचे इथं पहिल्या रीडिंगला जाणार. त्या केसमध्ये तुम्ही सेकंड रीडिंगला तुम्हाला चान्सच राहत नाही. ठीक आहे. आणि आपण आयडियली जरी कन्सिडर केलं की तुम्ही 40-50 दिवसामध्ये पहिली रीडिंग जर संपवली तरी सुद्धा तुम्हाला सेकंड रीडिंग आणि त्याच्यानंतर नोट्स आणि आन्सर रायटिंगला वेळ भेटत नाही. त्याच्यामुळं डे 1 पासून जेव्हा तुमची पहिली रीडिंग चालू होते तेव्हापासून तुम्ही नोट्स बनवा. त्याच्यानंतर आन्सर रायटिंग सुद्धा तुम्ही डेली बेसिसवरती चालू केलं पाहिजे. मी हे का सांगतोय? कारण की तुमची जी आन्सर रायटिंग आहे आणि जे तुमचं नोट्स बनवायची जी पद्धत असते तर त्याचं इव्होल्युशन होतं. ठीक आहे. इव्होल्युशन म्हणजे काय? तुम्ही आज जसे मानव आहात तसे पहिल्यांदा नव्हते. त्याच्यामध्ये इव्होल्युशन होत गेलेलं आहे किंवा तुमच्या अभ्यासाच्या पद्धतीमध्ये सुद्धा इव्होल्युशन होत जातं. पहिल्या दिवशी काहीच परफेक्ट नसतं. बट हळू-हळू सगळ्या गोष्टी तुमच्या इव्हॉल्व होत जातात. तुम्हाला मग कळतं की माझं अभ्यासामध्ये काय चुकतंय किंवा नोट्समध्ये कोणता पॉइंट यायला पाहिजे. अजून एक बाब लक्षात घ्या, नोट्स आणि आन्सर रायटिंग आहे ना, हे एकमेकांवरती खूप जास्त डिपेंडंट आहे. म्हणजे आपण ते जे म्हणतो ना, हँड इन हँडवाली कन्सेप्ट इथं तुमची लागू होते. या दोन्ही गोष्टी तुमच्या सोबत चालतात. म्हणजे नोट्स तुम्ही कशा काढता त्या बेसिसवरती तुमचं आन्सर रायटिंग डिपेंड असतं. फॉर एक्झाम्पल, जर मला सांगायचं झालं तर जेव्हा तुम्ही आन्सर रायटिंग कराल तेव्हा तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की मला नोट्समध्ये कोणते पॉइंट मेन्शन करायचे. ठीक आहे. आणि आपण नोट्सचा फॉर्मॅट सुद्धा असा ठेवतो की जिथं जे स्ट्रक्चर तुमचं आन्सर रायटिंगला इमिटेट करतं. ठीक आहे. याच्यावरती ना मी एक सेपरेट व्हिडिओ बनवतो ज्याच्यामध्ये तुम्हाला गोष्टी प्रॉपरली एक्सप्लेन करतो. इथं मला फक्त ओरली तुम्हाला त्या समजवता येणार नाही. परत तुम्ही डेली बेसिसवरती 5 प्रश्न लिहिणं अपेक्षित आहे आणि ते लिहायलाच पाहिजे. जर तुम्ही लिहित नसाल तर खूप कमी चान्सेस आहेत तुमचे. त्याच्यानंतर डोंट रन बिहाइंड परफेक्शन. तर एक खूप भारी केस स्टडी आहे. ती केस स्टडी काय सांगते की 2 गट होते, ग्रुप ए आणि ग्रुप बी. तर त्यांनी काय सांगितलं, त्यांना दोघांना, त्या दोन्ही गटांना सांगितलं की तुम्हाला एक परफेक्ट भांडं बनवायचं आहे किंवा एक परफेक्ट मटकं तुम्हाला बनवायचं आहे. त्या केसमध्ये ग्रुप एने ठरवलं की आता मी एकच मटकं बनवणार, बट ते खूप जास्त परफेक्ट असणार आहे. त्याच्यासारखं सौंदर्य त्या बाकी कोणत्याच मटक्यामध्ये नसणार आहे. त्याच्यासारखा शेप म्हणा, ठीक आहे, त्याच्यावरची डिझाईन म्हणा, ही कोणत्याच जगातल्या मटक्यावरती नसणार आहे. बेसिकली त्यांचं ध्येय काय होतं, आम्हाला एकच मटकं बनवायचं आहे, बट ते परफेक्ट बनवायचं आहे. आणि ग्रुप जो सेकंड होता आपला, ग्रुप बी जो होता, तर त्यांनी काय केलं, एक मटकं बनवलं, त्याच्यानंतर ते मोडलं कारण की ते परफेक्ट बनलं नव्हतं. परत त्यांनी दुसरं बनवलं, ते सुद्धा मोडलं. या पद्धतीनं ते पुढचे 60-70 दिवस कंटिन्युअसली मटकं बनवत गेले, त्याला मोडत गेले आणि शेवटी ॲट द एंड तुम्ही कन्सिडर करा की 90व्या दिवशी त्यांचं एक परफेक्ट मटकं बनलं आणि या लोकांचं तोपर्यंत परफेक्ट मटकं बनलेलं नव्हतं. बेसिकली ब्युटी इम्परफेक्शनमध्ये तुम्ही पहिल्या दिवशी जे आन्सर लिहिसाल त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी मिसिंग असणार आहे. बट हळूहळू त्या गोष्टी इव्हॉल्व होत जातात. ठीक आहे. तर परत एकदा हा टेलिग्रामचा ग्रुप आहे आणि आन्सर रायटिंग कशी करायची याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ बनवतो. त्या व्हिडिओमध्ये एन लक्ष्मी मॅडम ज्या आहेत, ठीक आहे, आतापर्यंत इतिहासामध्ये अँथ्रोपॉलॉजी ऑप्शनलला ज्या टॉपर्स आहेत एन लक्ष्मी मॅडम, त्यांना सर्वात हायेस्ट मार्क्स मिळाले 362. तर त्यांच्या ज्या आन्सर कॉपीज आहेत त्या आपण डिस्कस करू. त्याच्यानंतर नोट्स कशा बनवायच्या ते सुद्धा मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. नोट्स आणि आन्सर रायटिंग हे हँड इन हँड कसं जातं ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार. स्टे ट्यून. थँक्यू सो मच. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत बाय बाय.